नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात सगळे मित्रांनो? पीएम किसानचा 22वा हप्ता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हो मित्रांनो, आत्ताच पीएम किसानकडून नवीन अपडेट आलेली आहे की लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा पैसा जमा होणार आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना पीएम किसानचा 22वा हप्ता वितरित केला जाणार आहे. तर आता यामध्ये ज्यांना 21वा हप्ता आलेला आहे त्यांना 22वा हप्ता येईल का, काय वाटते तुम्हाला? आणि याआधी ज्यांना हप्ते आलेले नाही आहेत, आता बरेचसे शेतकरी असे मित्रांनो की त्यांना एकही हप्ता आलेला नाही आहे. आणि या व्यतिरिक्त बरेचसे शेतकरी असे सुद्धा आहेत की ज्यांना काही हप्ते आले आहेत आणि ते आले नाही आहे. मग आता त्यांना पुढचे हप्ते येतील का? तर हा व्हिडिओ त्यासाठीच आहे मित्रांनो की जर तुम्हाला पीएम किसानचा 22वा हप्ता, काय सर्व पैसे जर तुम्हाला पाहिजे, पीएम किसानचे सर्व राखीव हप्ते तुमचे जेवढेही आतापर्यंत आलेले नाही आहेत तेवढे जर हप्ते तुम्हाला सर्व पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. कारण तुमची जी वारंवारची सवय आपली, त्यामुळेच तुम्हाला हे प्रॉब्लेम येत आहेत. मी एवढे व्हिडिओ बनवतो, तुम्ही स्किप करत चालता, मला प्रश्न विचारत बसतात. त्यापेक्षा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला A to Z कळेल की खरंच 22वा हप्त्यासाठी तुमच्या चक्रा थांबून तुमच्या अकाउंटमध्ये पैसा कसा येईल. तर शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही कितीही चक्रा मारल्या तरी त्याचा काही फायदा होणार नाही. जर तुम्ही, मला एक सांगा, जर तुम्हाला योग्य माहिती जर नाही आहे, एखाद्या योजनेची तुम्हाला योग्य माहिती नाही आहे आणि तुम्ही कितीही शेजाऱ्या पाजाऱ्यांचं ऐकून याला लाभ मिळतोय मग आपण का करायला नको, असं जर केलं तर तुम्हाला पीएम किसानचे पैसे मिळतील का सांगा? कितीही चक्रा मारल्या तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा येणार नाही आहे आणि तुमची धावपळ व्यर्थ जाणार आहे. पण मी कशासाठी सांगतो तुम्हाला, व्हिडिओ कशासाठी सांगतोय की बघा, या व्हिडिओनंतर तुम्हाला पीएम किसानचे पैसे मिळवण्यासाठी कोणालाही काहीही विचारायची गरज पडणार नाही मित्रांनो. हो, आत्ताच क्लिअर कट सांगतो तुम्हाला, यानंतर तुम्हाला कोणालाही पीएम किसानचे पैसे कसे येतील, मला मिळतील का, मला मिळणार का नाही, आणि काय मला कोणकोणती कागदपत्र द्यावी लागणार आहे, सर्व माहिती तुम्हाला मीच देणार आहे. तर मित्रांनो, पहिल्या टप्प्यापासून तुम्ही नोंदणी करून ठेवली आहे. 2019 पासून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. आणि यामध्ये काय झालंय बघा की तुमचे अजूनही सातबारे बरेचसे अपडेट येत नाही आहे. काहींकडे फार्मर ID नाही आहे, काहींचं आधार अपडेट नाही आहे, काहींचे KYC केलेली नाही आहे पीएम किसानची, काहींचं मोबाईल नंबर कोणाचा चुकला आहे, कोणाचं काही तिथं KYC लँड सीडिंग नाही आहे, म्हणजे भौतिक चाचणी झालेली नाही आहे. आणि यामध्ये आत्ता शासनाला अजूनही तुमचा काही डेटा लागत नाही आहे मित्रांनो. आणि यासाठी मित्रांनो आत्ता शासनाने परत तुम्हाला पीएम किसान सस्पेक्टेड फॉर्म व्हेरिफिकेशन फॅमिली मेंबरचा फॉर्म दिला आहे मित्रांनो. पीएम किसान सस्पेक्टेड फार्मर फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म दिला आहे, बरोबर. आणि या फॉर्ममध्ये तुम्हाला काय काय माहिती भरायची आहे हे तर आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे, तरी शॉर्टकटमध्ये तुम्हाला एकदा सांगतो मित्रांनो. बघा, तर हा फॉर्म मित्रांनो पीएम किसान सस्पेक्टेडचा, याला सुरुवातीला शेतकऱ्याचं नाव आहे, त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, तुमच्या नावावर क्षेत्र किती आहे, गाव कोणता आहे, तालुका कोणता आहे, बरोबर. त्यानंतर खाली आले थोडासा मोबाईल नंबर तुमचा विचारेल, त्यानंतर फार्मर ID तुमच्याकडे आहे का, फार्मर ID वगैरे असेल तर ते द्या. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसानमध्ये तुम्हाला जे वारंवार विचारलं जातं की कुटुंबाची व्याख्या काय. हो, पीएम किसानमध्ये कुटुंबाची व्याख्या काय आहे, तर ती तुम्हाला माहिती आहे की पती पत्नी आणि 2 18 वर्षाखालील मुलं, म्हणजे मुलगा किंवा मुलगी, तर अशी पीएम किसानमध्ये कुटुंबाची व्याख्या आहे. तर त्यांचे सर्वांचे आधार कार्ड तुमच्याकडे आहे का, तुम्ही आधार कार्ड काढलेले आहे का, किंवा त्यांचा तुम्ही त्याप्रमाणे तुमची फॅमिली आहे का, तुम्ही एका रेशन कार्डमध्ये फक्त 4च नौका आहेत का, असे वेगवेगळे प्रश्न इथे विचारले जातात मित्रांनो. आणि या फॉर्ममध्ये सुद्धा तेच विचारले की पीएम किसानमध्ये तुमचे रेशन कार्डमध्ये 4 व्यक्तीचे नाव आहेत का, म्हणजेच तुम्ही कुटुंबाची व्याख्येप्रमाणे तुमचं कुटुंब आहे का, तर होय, तिथं होय करायचं आहे, बरोबर. त्यानंतर फार्मर ID कंपल्सरी, फार्मर ID सुटणार नाहीच आहे. काढला नसेल काढून घ्या, आपले व्हिडिओ आहेत ते तिथं जाऊन चॅनलवर जा, व्हिडिओ बघा, तुम्हाला लगेच कळून नाही. फार्मर ID काही नाही, 1 ते 2 दिवसात तुम्ही निघून जाईल तुमचा, बरोबर. आता आपला तो टॉपिक नाही आहे, विशेष तुम्हाला सांगतो. पण आता या फॉर्ममध्ये खाली तुम्हाला काय विचारलं आहे, तर खाली तुम्हाला बघा 2019च्या आधी तुमच्या नावावर शेतजमीन आहे का, तर तिथं होय, म्हणजे तुमच्या नावावर जर शेतजमीन 2019, लक्षात घ्या तारीख विसरू नका, 2019 म्हणजे 1 फेब्रुवारी 2019 वर्षाच्या आधी 1 दिवस जरी आधी तुमच्या नावावर शेतजमीन लागलेली असली तरी तुम्ही इथं पीएम किसानमध्ये लाभ घेण्यास पात्र आहे, म्हणजे पात्र आहे आणि तुम्हाला मिळणारच आहे, कोणीच थांबवू शकत नाही आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. बघा, त्यानंतर खाली काय विचारलं, तुमच्या नावावर क्षेत्र किती आहे ते टाका. त्यानंतर तुम्हाला हे बेसिक, तुमच्या नावावर शेतजमीन आहे का, होय. 2019 नंतर तुमच्या नावे शेतजमीन कशा पद्धतीने लागली आहे. आता इथं या पॉइंटला बऱ्याचशा शेतकऱ्यांचा गोंधळ होतोय. बऱ्याचशा शेतकऱ्यांना काय वाटते की
माझं तर 2019 नंतर हा नावाला लागली, माझ्या नावावर आहे, तर मला पी एम किसानचा लाभ मिळेल. नाही 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 नाही, तुम्हाला हे असे गैरसमज तुमच्या मनातून आताच काढून टाका डायरेक्ट. तुम्हाला एक सांगतो मी, पी एम किसानमध्ये 2019च्या नंतर तर त्यामध्ये तुम्हाला का टाकायचं आहे, तुम्हाला वाटणीने लागली आहे किंवा तुम्ही हक्कासोड केलेला आहे किंवा तुम्ही वारसाने लागलेले आहात, तर अशा पद्धतीने तुम्हाला तिथं माहिती भरायची आहे. ही माहिती भरली, ही माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला विचारलं आहे तुम्ही पॉलिटिक्समध्ये कार्यरत आहात का किंवा एखादं पद तुमच्याकडे आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही, काही गरज नाही आहे. त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला या फॉर्ममध्ये मित्रांनो कागदपत्र दिलेली आहेत. हो, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, कागदपत्रसुद्धा दिलेली आहेत. कागदपत्र काय, तर तुमच्या घरातील सर्वांचे आधार कार्ड, त्यानंतर तुमचा 7/12, त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक वगैरे, त्यानंतर तुमच्या चालूच्या नोंदी, त्यानंतर अजून तुमची 2019 पूर्वीची जुनी नोंद ती सुद्धा तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे, खाते उतारा. तर अशी सर्व कागदपत्र तुम्हाला इथं फॉर्ममध्ये दिलेली आहे खाली कोपऱ्यामध्ये, तर ती कागदपत्रसुद्धा तुम्हाला इथं द्यायची आहेत मित्रांनो. झाला आता इथपर्यंत. तर आता बघा, हे कोणासाठी आहे की ज्यांचे पैसे येतच नाही आहे, 1 हप्ता 2 हप्ता कितीही हप्ते, पण त्यांचे आता पैसे येत नाही आहे, त्यांना हा पी एम किसान सस्पेक्टेडचा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन आहे आणि ऑनलाईनसुद्धा आहे. पी एम किसानच्या साईटवर जर गेले तुम्ही तर तिथं तुम्हाला मिसिंग फार्मर इन्फॉर्मेशन हा पर्याय दिसतो मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ही माहिती सर्व, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा भरा आणि त्यानंतर तुम्हाला ही माहिती सर्व भेटून जाईल. तिथं तुम्हाला 2019च्या आधी तुमच्या नावावर जमीन कशी लागली त्याची पूर्ण माहिती द्यायची मित्रांनो. हा झाला ऑनलाईन फॉर्म, बरोबर. तर आता मित्रांनो बघा, तुमचे पैसे येत नाही आहे, मग काय करणार, तर त्यासाठी मित्रांनो हा जर पी एम किसानचा फॉर्म तुम्ही भरला, पी एम किसान सस्पेक्टेडचा, तर याला तुमचे मी जे कागदपत्र सांगितले, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पती पत्नीचा आधार कार्ड द्या, त्यानंतर तुमच्या नोंदी सर्व 7/12 हे त्याला जोडा. हो, त्याला जोडा आणि तुमच्या तहसील कार्यालयात जमा करून टाका. आणि या व्यतिरिक्त जर तुमचं पी एम किसानचं रेकॉर्ड काही चुकलं असेल, मी आत्ताही तरी परत सांगतो बघा, तुमचं पी एम किसानचं काही रेकॉर्ड चुकलं तर ते सुद्धा तिथं कृषी विभागात जा आणि तिथून सुद्धा अपडेट फार्मर डिटेलमधून तुमची बेसिक माहिती सर्व, तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड वगैरे सर्व बघा, चेक करा व्यवस्थित आहे का. ते असेल तर लगेच ते सुद्धा ओके करून टाका. आणि पी एम किसानमध्ये तुम्हाला पैसे येण्यासाठी मित्रांनो 3 गोष्टी आवश्यक. पी एम किसानची EKYC करणं बंधनकारक, ती केलेलीच पाहिजे तुम्ही, तर काही प्रॉब्लेम नाही. आणि नसेल केली, तुमचे पैसे येत नाही आहे, तर एकदा EKYC सुद्धा करून घ्या. त्यानंतर 2 नंबरला लँड सीडिंग, तुमच्या जमिनीचं लँड सीडिंग म्हणजे भौतिक चाचणी तुम्हाला करायचीच आहे, म्हणजे करायचीच आहे. पी एम किसान त्याशिवाय मिळणारच नाही मित्रांनो. झालं. त्यानंतर 3 नंबरला तुमच्या आधार कार्डला तुमचे बँक लिंक पाहिजे, 100% लिंक पाहिजे, म्हणजे पाहिजे, त्याशिवाय शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. आणि आत्ता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2019 नंतर आता कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे बघा. आता तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका, 2019च्या आधी जर तुमच्या नावावर कोणत्याही पद्धतीने जमीन लागो, मी काय सांगतोय बघा, तुमच्या 7/12 कसलाही बदल हो आणि तुमच्या नावे कशाही पद्धतीने जमीन लागलेली असेल, तर डायरेक्ट तुम्हाला पी एम किसान योजनेचा 100% लाभ मिळणार आहे, म्हणजे मिळणार आहे. त्याला मी थांबू शकत नाही, तुम्ही थांबू शकत नाही, कोणीच थांबू शकत नाही. मिळणार म्हणजे मिळणार. पण 2019 म्हणजेच 1 फेब्रुवारी 2019च्या नंतर जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही फक्त वारसाने लागलेले असावे मित्रांनो. हो, जर तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या मृत्यूनंतर जर तुमचं वारसाने त्यात 7/12 नाव लागलं, तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता आता मिळू शकता किंवा यानंतर तुम्ही आता नवीन नोंदणी करू शकता मित्रांनो. आणि सर्व शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी की पी एम किसान योजनेचा नोंदणी आता सुरू झालेली मित्रांनो परत. हो, आता पी एम किसान योजनेची साईटसुद्धा सुरू झालेली आहे, कार्यरत आहे. लवकरात लवकर जर तुम्ही एखाद्या वेळेस पी एम किसान योजनेचा फॉर्म भरला नसेल, तर साईटवर जाऊन तुम्ही अगदी सहज लगेच पी एम किसान योजनेचा फॉर्म भरा आणि तुमचे हे सर्व कागदपत्र तुमच्या कृषी विभागात जमा करा. लगेच तुमचा प्रकरण मंजूर होईल आणि तुम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे 22 हप्त्याचे डायरेक्ट तुमच्या खात्यात. झाला. आता तुमचे कोणत्याही शेतकऱ्यांचे पैसे येत नाही आहे, तर त्याला सेम हीच प्रोसेस करायची आहे. सेम तुम्हाला काय काय गोष्टी बघायच्या आहेत, EKYC, लँड सीडिंग, भौतिक चाचणी बरोबर, आणि आधार कार्डला बँक लिंक, 3 गोष्टी झाल्या. त्यानंतर मिसिंग फार्मर अपडेटचा फॉर्म भरून टाका. तुमची काही डिटेल चुकली असेल तर अपडेट फार्मर डिटेलमधून ती डिटेलसुद्धा भरून टाका. म्हणजे डायरेक्ट तुमचं सर्व रेकॉर्ड ओके झालं की शासन डायरेक्ट तुमचा रेकॉर्ड चेक करून तुमचा 7/12 चेक करेल. तुमच्या 7/12चं मी आधी सांगितलं की 7/12च्या चालूच्या नोंदी न्या, 7/12 न्या, खाते उतारा न्या, आणि 2019च्या नंतरची म्हणजे आधीची 2019च्या आधीची जी नोंद असेल ती नोंद न्या.
आणि ते सर्व कागदपत्र तुमच्या तहसील विभागात म्हणजेच कृषी विभागात जमा करा. कृषी विभागात जमा केलं की लगेच डायरेक्ट तुमचं PM किसान योजनेचं प्रकरण मंजूर होईल आणि तुमचे जे रखडलेले पैसे असतील, मागचे जे पैसे आले नाही आहेत, तर ते सुद्धा लवकरच तुमच्या खात्यात पाठवले जातील. आणि हे पैसे कसे येतात मित्रांनो, तर एक 2 हप्ता येत नाही. जर तुमचं रेकॉर्ड ओके झालं तर डायरेक्ट एकाच वेळेस तुम्हाला 3 हप्ते 5 हप्ते 3 हप्ते 5 हप्ते अशा पद्धतीने डायरेक्ट तुमचे सर्व आतापर्यंत जेवढेही पैसे आलेले नसतील सर्व तुमच्या खात्यात पाठवले जातील मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, फार्मर ID काढूनच घ्या. शेतकरी मित्रांनो जर काढला नसेल, मला माहिती तुम्ही काढलाच आहे, परंतु तरी माझं सांगण्याचं काम आहे तुम्हाला. फार्मर ID का काढून घ्या, कारण तुम्ही इथं PM किसानमध्ये काहीही बदल करायचा म्हटलं तुम्हाला फार्मर IDचा 12 अंकी नंबर मागणारच आहे मित्रांनो, तो 11 अंकी नंबर. त्याशिवाय तुम्हाला PM किसानमध्ये लाभ मिळणार नाहीच आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला फार्मर ID लागणारच आहे. जुन्या नोंदी तुमच्या त्या काढूनच ठेवा. जुन्या नोंदी एकदा नीट चेक करा. आपण काय फक्त तुम्ही तुमचे 7बारे डाउनलोड करताय आणि त्यावर तुम्ही फक्त बघताय की शेवटची फेरफार कधी आली, ही झाली आहे, ती डाउनलोड केली की माझं झालं. नाही 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 2019च्या आधी तुमची फेरफार झाली का ते ती डेट चेक करा. त्यामध्ये तुम्ही वारस कशा पद्धतीने लागले ती सर्व माहिती चेक करा आणि त्यानंतर तुम्ही इथं कागदपत्र अपलोड करा. त्यानंतर 100% तुम्हाला PM किसानचे पैसे मिळतील, म्हणजे मिळतीलच. आणि ज्यांना PM किसानचे पैसे आतापर्यंत मिळाले, काळजी करू नका शेतकरी मित्रांनो, 22वा हप्ता लवकरच तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. ज्यांना येत नाही आहे त्यांनी ही प्रक्रिया करा, त्यांना सुद्धा 22वा हप्ता येईल आणि ज्यांना येत आहेत त्यांना तर येतच राहणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो PM किसानमध्ये जर तुम्हाला आता लाभ पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत मित्रांनो. हो, तुम्हाला या गोष्टी कोणी सांगत नाहीये. तुम्ही आतापर्यंत किती व्हिडिओ बघितले, सांगितलं कोणी? आता या गोष्टी लक्षात घ्या. मी जे पॉईंट्स तुम्हाला सांगितले हे सर्व ओके करा. नाही पैसे आले तर मी इथं बसलोय, मग मी तुम्हाला सांगतो की पैसे का येत नाहीये. तर अशा पद्धतीने मित्रांनो PM किसान योजनेचे ज्या शेतकऱ्यांचे पैसे येत नाही आहेत किंवा ज्यांना आता येत आहे सुद्धा परंतु त्यांना अजून काही माहिती नाही आहे आणि जर तुम्ही नवीन नोंदणी सुद्धा करायची तुमची इच्छा असेल तर करू शकता मित्रांनो. वारसाने जर तुम्ही लागले 100% नोंदणी करून टाका. तुमचं 100% पैसे येतील म्हणजे येतील. मी खात्री देतो मित्रांनो, इतर कोणीही तुम्हाला खात्री देणार नाही. मी तुम्हाला खात्री देतो की 100% तुमचे पैसे येतीलच. पण कोणत्या केसमध्ये जर तुम्ही वारस लागले तर 2019च्या नंतर वारस लागले तर, बरोबर 2019च्या आधी जर तुमच्या नावावर शेतजमीन आहे आणि त्यात काही बदल झालेला नाही आहे तरी सुद्धा तुम्हाला PM किसान योजनेचा पैसा मिळणार म्हणजे मिळणारच आहे. PM किसान योजनेचे हप्ते तुमच्यासाठी वाट बघताय तुम्ही. शेतकरी मित्रांनो लवकर करा, लवकर त्वरा करा. 22वा हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यासाठी मित्रांनो मी जी तुम्हाला माहिती दिली ती एकदा नीट बघा. टोटल माहिती सर्व व्हिडिओ वाटल्यास परत बघा. जर माहिती काही लक्षात नाही आलं तर परत बघा, पण तुमचा फायदा करा. कारण यानंतर मग जर हा व्हिडिओ मिस केला तर परत तुमचं चक्रा मारणं सुरू होईल. त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी एवढं कशासाठी सांगितलं की एकदा तुम्ही मी जी स्टेप तुम्हाला सांगितल्या ह्या सर्व फॉलो करा आणि त्यानंतर तुमचा फायदा नक्की होईल. आशा करतो शेतकरी मित्रांनो की मी तुम्हाला माहिती बऱ्यापैकी दिली असेल आणि तुमच्या चांगल्या पद्धतीने तुमच्या समजली असेल, बरोबर. तर चला भेटू पुढच्या आपल्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.